नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर 103 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेत। यामध्ये भाविकांना मोठ्या प्रमाणात विठुरायाचं सहज सुलभ दर्शन घेता येईल। त्याचबरोबर विठुरायाला मुख्यमंत्र्यांनी साकडेही घातले। वारकरी, शेतकरी, कष्टकरी सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, हे विठुरायाला मुख्यमंत्र्यांनी साकडे घातले। पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा देखील राबविला। डोंबिवली ग्रामीण येथून पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला झालेल्या अपघातातील जखमींची मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत विशाळगड प्रकरणावर भाष्य केले। ऐकूयात काय म्हणाले जितेंद्र आव्हाड। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे आणि निवडणूक म्हटले की शरद पवार साहेबांचं देखील नाव येतं। त्यांच्या आशीर्वादाशिवाय इथे निवडणूक जिंकता येत नाही, असा यांचा प्रगाधारी प्रथा देखील आहे। त्यांनी जे काम केलं आहे एक तर आपल्याला माहित नसेल की बीसीसीआय कलकत्त्याला गेलो, ते बीसीसीआय त्यांनी इथे आणलं। तरी ही क्रिकेटची पंढरी आहे मुंबई। मुंबईने जे आधी क्रिकेटला दिलं ती डायना हेडल दिली, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदम फेमस। सगळ्या एक्स क्रिकेटर्सना त्यांचा सन्मान ठेवणं, ते शरद पवारांनी जे काही रिव्होल्युशनरी निर्णय घेतला त्याच्यामुळे आता ते 2020 काय त्यातला जनरेट होणारा पैसा आणि ग्रामीण विभागातल्या पोरांना मिळणारी संधी, म्हणजे धोनी जेव्हा कॅप्टन झाला आणि धोनी जेव्हा पुढे गेला तेव्हा सर्वात जास्त आनंद शरद पवार साहेबांना झाला। खरं तर आमच्यासारख्यांना वाईट वाटलं, कारण आम्हाला सवय होती 8-8 प्लेयर मुंबईचेच असले पाहिजे, गावस्कर, वेंगसरकर, शास्त्री सगळ्या लाईनीच आपलीच पोरं। पण आता बघा ना तुम्ही, यशस्वी यादव, जयस्वाल, कोण पाणीपुरी विकायचा, कोण भेळपुरी विकायचा, रोहित शर्मा, अजिंक्य राणे कुठे राहतो माहिती आहे? ते वडील काय करायचे माहिती आहे? या सगळ्या गरीब घरातल्या पोरांना वरती उचलले आणि क्रिकेटचं स्वरूप बदललं। क्रिकेट जे पूर्वी दादर आणि कोलाब्याच्या मध्ये होतं ते आता दादर ते दहिसर झालं। म्हणजे जे पूर्वी साऊथ मुंबईमध्ये क्रिकेट होतं ते उपनगरात गेलं। त्यामुळे क्रिकेट आता माझ्या अंदाजाने सर्वात चांगलं ग्राउंड तर विरारला आहे। क्रिकेटच्या सगळंच बदलत आणि त्याच्या मागचा प्रमुख हिरो शरद पवार होते। कोणी इथे बसले हे तर म्हणजे यांचा संबंध क्रिकेटशी तुम्हाला काय सांगू, गावस्करचे सर्वात जवळचे मित्र आणि झेवियर्सला ते आणि गावस्कर ओपन करायचे। माझा राजकारणाशी जेवढे संबंध आहे तेवढे जास्त संबंध क्रिकेटचे। अजिंक्य नाही का आता उमेदवार आहे, तुमचा शरद पवार साहेबांचा त्यांना आशीर्वाद आहे का, पाठिंबा आहे का? माझा 100% पाठिंबा, 2000%। आता माझा आहे म्हटल्यावर मी काय वेगळं सांगत। If you know the relations, then probably you wouldn't have asked me this question. Is that a yes? No, I'm just telling you the answer. That if you know the relations and my association, you would not have asked me this question. Of course, we know your association. So is this Sharad Pawar's direct support? If I am here, what do you mean by that? समझने वाले को इशारा का। समोर जे उमेदवार आहेत त्यांना आशिष शेलार यांचा पाठिंबा आहे, म्हणजे एकूणच भाजपचा पाठिंबा आहे। पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे काय होतं? जेव्हा आशिष शेलार पहिल्यांदा व्हाईस प्रेसिडेंट झाले त्यांना शरद पवारांनीच केलं होतं, त्यांना अध्यक्ष म्हणून शरद पवारांनीच केलं।
चांगला स्पोर्ट्समन असेल. आता हा कसा आहे आमचा मित्र, हितभाषी, सगळ्यांना सांभाळून घेणारा, कोणाशी उद्धट न बोलणारा, कधी फोन केला तर उचलणारा, कुठलंही काम केलं तर हक्काने कुठलंही काम सांगितलं करणारा, अशी माणसं पाहिजेत आपल्याकडे. एकछत्री अंमल चालू शकत नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशन हे फार मोठं असोसिएशन आहे. मुंबई या काशीनगरी रणजी ट्रॉफी सर्वात जास्त वेळा जिंकलेलं आहे. आणि जर मुंबई क्रिकेटला तुम्ही शिस्त लावली तर ती शरद पवारांनी लावली. सिलेक्टर्स, ते CEC सेंट्रल इलेक्शन कमिटी, शरद पवार साहेबांचा एक स्वभाव आहे, अध्यक्ष आणि कुठल्याही याच्यात पडू नये. त्याने फक्त ॲडमिनिस्ट्रेशन बघावं. सिलेक्शन आपलं कामच नाही. सिलेक्शन क्रिकेटर्स, एक्स क्रिकेटर्स बघतील, ते सिलेक्ट करतील, टीम पाठवतील. आपला काय त्याच्यात हस्तक्षेप असता कामा नये. आणि हे मला सर्वात जास्त आवडतं. माझा नातेवाईक आहे, जरा ढकला आतमध्ये. हे जे शरद पवार साहेबांनी केलं, हे ह्याच्यानेच गरीब पोरांना नाही. What is it that makes you feel that he will win? And what makes him? Well, win, I can't tell he will win. It has to be the voters will decide who is going to win. But as a person, I favor him because of his habits, the way he speaks, his association with cricket, his politeness. He has various qualities which will help the Mumbai Cricket Association. Everybody doesn't come to the office every day. They come once in a month. So he is one man who will be available for all 12 hours. And he is dedicated, committed. That is the main thing you want. मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी फेर इलेक्शन व्हायला पाहिजे, मिलिंद रेगे यांचं वक्तव्य. सर, क्रिकेटच्या अध्यक्षपदासाठी तुम्ही उमेदवार म्हणून इच्छुक आहोत, तर काय सांगणार आहोत? तुमची तयारी कशी आहे? आमची तयारी म्हणजे मी 2015पासून क्रिकेटमध्ये ॲक्टिव्ह आहे. त्याची स्पेसिफिक तयारी नाही आहे. 2015मध्ये मी मार्केटिंग कमिटी मेंबर होतो, नंतर ॲपेक्स काउन्सिल, सध्या मी सेक्रेटरी आहे. तर ही ॲक्च्युली कंटिन्यू मॉडेल आहे. अशी स्पेशल तयारी असते. क्रिकेट आणि क्रिकेटचं मेरिट आणि पॅशन याच्यावर मी काम करतो. तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये असं पण म्हणाले होते की हे जे निवडणूक आता येणार आहे, तर हे दुःखाची निवडणूक आहे, असं का? अमोल कालेचं निधन पण झालं होतं. आमच्यातलं सिनियर लीडर आम्ही ज्यांना मार्गदर्शन मागायचो, जे क्रिकेट पॅशनेट होते, एक स्ट्रॉंग ॲडमिनिस्ट्रेटर होते, डिसिजन मेकिंगमध्ये फर्म होते. आज आमच्यातला मोठा भाऊ आमच्यात नाही राहिला. तर ही नक्कीच दुःखाची निवडणूक आहे. 23 तारीखचा निर्णय पण हा म्हणजे काही लोकांना ते हॅपी होते, पण आमच्यासाठी हा दुःखाचा निर्णय असेल. तर माझ्यामध्ये ही निवडणूक अशी काय आनंददायी मला वाटत नाही. सर, तुम्ही उमेदवार म्हणून इथे उभे आहात, पण तुमची तयारी कशी आहे? तुम्ही लोकांसाठी किंवा नवीन प्लेयरसाठी अशी कोणते विजन्स, काय स्वप्न आहे जे डेव्हलपमेंट अजूनपर्यंत झालेले नाही आहे, ते आता पूर्ण होणार का? अशी काही तयारी किंवा काही योजना आहेत का तुमच्याकडे, प्लॅन्स? लास्ट 20 मंथ्स आम्ही क्रिकेटसाठी काम करत आहोत. त्याचा निर्णय जर तुम्ही बघितला, आम्ही 42nd टाइम रणजी ट्रॉफी चॅम्पियन झालो, 9 इतर आम्ही चॅम्पियनशिप जिंकलो. तर बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं, प्रत्येक प्लेअरला कसं इंडिपेंडंट करू आम्ही, त्यांना फायनान्शियली कसं स्ट्रॉंग करता येईल, त्यांना कशा नोकऱ्या मिळतील, याच्यावर आमचा प्रयत्न लास्ट 20 महिने राहिला आणि याच्या पुढेही राहील. मेन आणि वुमन क्रिकेट दोघांना आम्ही आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम करता येईल ह्याच्यावर आम्ही मॅक्झिमम निर्णय घेऊ. लोकसभेत झालेल्या चुका विधानसभेत होऊ देणार नाही, अरविंद सावंत यांचा निश्चय. अकोल्यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे अकोला जिल्ह्यात आले होते. त्यांनी अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या ठिकाणच्या पश्चिम विधानसभेचा आढावा घेतला असून येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेत झालेल्या चुका सुधारणार असून शहिस्तेखानासारखे जे कार्यकर्ते निसटले ते निसटणार नाहीत यासाठी प्रयत्न सुरू. उद्धव ठाकरेंचं सरकार येईल यासाठी देखील जास्तीत जास्त प्रयत्न करू, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. मी पश्चिम विदर्भातील सर्व प्रमुख जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठका घेण्यामध्ये आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे. तो उद्याच्या विधानसभामध्ये आम्ही पश्चिम विदर्भामधील जेवढ्या जागा लढू त्यातल्या सगळ्यामध्ये जे आपल्या पदरात ज्या महाविकास आघाडीत येणार आहेत
त्या जागांमध्ये आपल्याला सगळ्यांना विजय मिळवला पाहिजे. खास करून शिवसेनेच्या बाबतीतला हा विजय मिळवण्याचं काम तुम्ही अतिशय कर्तव्यबुद्धीने आणि निष्ठेने केलं पाहिजे. यासाठी आलो, कानोसा घेतला, उमेदवारांची चाचपणी केली आणि अधिकाधिक जागा मागून त्या जिंकायच्या कशा यासाठी हा प्रयत्न केला. त्यासाठी बैठक होती. लोकसभेनंतर चित्र असंच राहील का बदलेल असं वाटतं तुम्हाला? नक्कीच राहणार, अधिक होणार. कारण काही चुका आमच्या कोणाच्या ज्या काही झाल्या असतील त्या सुधारण्याला जनतेलाही वाटणार राहिलं रे, आता त्या अधिक सुधारतील आणि मग अतिशय गट्टे शाहिस्ते करण्यासारखे निसटले इथून निसटता कामा नये. इथे अगदी मजबूतीनं आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं पाहिजे. ही भूमिका जनतेच्या मनात आहे, ती प्रभावीपणे पूर्ण झाली पाहिजे अशासाठी प्रयत्न करणार आहोत. किती जागा येऊ शकतील किती जागा? जागा 34 आहेत, बघू आता किती भेटू पाहिजे. थँक्यू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज बाजीराव विहीर येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दिंडीत पायी चालताना पटोलेंनी वारकऱ्यांसह पाऊल खेळण्याचा आनंद घेतलाय. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.